तर रिडेव्हलपमेंट करण्यासाठी आवश्यक पात्रता किंवा क्रायटेरिया काय असते? म्हणजे फ्लॅटच्या ओनरशिप आता तुमच्याकडे आहे, तुम्ही फ्लॅटचे मालक आहात, पण तुम्ही जमिनीचे मालक नाही. जोपर्यंत तुमच्या नावावर जमीनचं शेअर जोपर्यंत अलॉट होत नाही किंवा तुमचं 7/12 सदरी किंवा प्रॉपर्टी कार्डला म्हणजे रिव्हेन्यू रेकॉर्डवरती पण तुमचं मालक याच्यामध्ये नाव येत नाही, तोपर्यंत तुम्हाला रिडेव्हलपमेंटवरती तुम्ही चर्चा करणं पण वेस्ट आहे. बरं. सोसायटी आजही पुनर्विकासाच्या म्हणजे प्रक्रियेमध्ये खूप साऱ्या अटकलेल्या आहेत आणि त्यांना हायकोर्ट किंवा सिव्हिल कोर्टाच्या त्या लाईनमध्ये त्या आजही तसेच मॅटर्स पेंडिंग आहेत आणि त्यांना वर्षानुवर्षाचा कालावधी लागतो आहे. रेरा आता सध्या तरी एक्झिस्टिंग मेंबर्सना काही प्रोटेक्शन नाही देऊ शकत आहे, परंतु जे काही तुमचे बायर्स आहेत, न्यू बायर्स, त्यांना रेरामध्ये प्रोटेक्शन मिळू शकतं. जसं आपण इतर स्कीममध्ये घेतो तसंच रिडेव्हलपमेंट स्कीममध्ये न्यू बायर्सना सगळ्या रेराच्या फॅसिलिटीज आहेत. म्हणजे ओसी नाही मिळाली त्याचं कॉम्पेन्सेशन मिळतं. अशी केस चालू होती ती जवळजवळ 7 ते 8 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये चालू. का तर फक्त सोसायटीची एक चूक झाली होती की त्यांनी डेव्हलपर चेंज करण्याची टर्मिनेशन पॉईंट डेव्हलपरचा त्यांनी टाकलेला नव्हता डेव्हलपमेंट क्लॉजेस. एक चूक त्यांना 10 वर्ष त्यांना ते केस लढावी. आता एक नवीन एक पोझिशनची पद्धत सुरू झालेली आहे पुण्यामध्ये, सॉफ्ट पोझिशन.